आप देख रहे हैं भवानी टाइम्स। केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। शहीद हुए हमारे भारतवासियों को न्याय मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए। आतंकवादी हमले की जवाबदारी, पहलगाम आतंकवादी हमले की जवाबदारी, गोंदिया जिला कांग्रेस कमेटी ने पहलगाम कश्मीर में हुए आतंकवादी हमले में शहीद हुए निर्दोष नागरिकों को श्रद्धांजलि देते हुए एक प्रदर्शन मोर्चा निकाला। इस दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं ने आतंकवाद की कड़ी निंदा करते हुए केंद्र सरकार की सुरक्षा नीतियों पर सवाल उठाए और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ नारेबाजी की। कार्यकर्ताओं ने राखा भवन से शुरू हुए इस मोर्चे में शहर के प्रमुख मार्ग से होते हुए एसडीओ कार्यालय तक की यात्रा की। कांग्रेस के प्रवक्ता ने कहा, पहलगाम में निर्दोष पर्यटकों की हत्या देश की सुरक्षा व्यवस्था में गंभीर चूक को दर्शाती है। मोदी सरकार अपने आतंकवाद मुक्त कश्मीर के दावों में पूरी तरह विफल रही है। उन्होंने आगे कहा कि केंद्र सरकार को आतंकवाद से निपटने के लिए ठोस कार्रवाई करनी चाहिए, न कि सिर्फ जुमलेबाजी करनी चाहिए। मोर्चे के अंत में कांग्रेस कार्यकर्ताओं ने शहीद हुए नागरिकों को 2 मिनट का मौन धारण कर श्रद्धांजलि दी। नरेंद्र मोदी यांचा दुसरा सुद्धा केला आहे। पहलगाम इथे झालेली घटना हे सुनियोजित आहे। जर त्या ठिकाणी गुप्तचर विभाग असता आणि गुप्तचर विभागाला जर ही माहिती मिळाली असती तर हा प्रकार घडला नसता। म्हणजे गुप्तचर विभागाला बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केलेला हा प्लान आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हल्ला करून आपण वोटाची राजकारण कसा करता येईल, सहानुभूती आपल्याकडे कशी निर्माण करता येईल, या दृष्टीनं हा सुनियोजित केलेला कट आहे। आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा मी या ठिकाणी दोन्ही माणसाचा या ठिकाणी आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि मागणी करतो, या दोघांनी सरकार चालवण्याची या भूमिकेमध्ये असफलता निर्माण केल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा ही आमची मागणी। मला सांगा, त्या ठिकाणी एक काटोल, महाराष्ट्रातला काटोल तालुक्यातला देशभदार नावाचा जो पर्यटक होता, त्याला त्या ठिकाणी पल्सर गाडी दिसली। ती गाडी बगर नंबरची होती। त्या गाडीवरून त्याला डाऊट आला की या ठिकाणी काहीतरी होणार आहे, परंतु ते सांगायला त्या ठिकाणी कुठेही त्याला 2 तासपर्यंत कुठलाही सुरक्षाकर्मी, स्थानिक पोलीस किंवा मिलिटरीचा जवान त्या ठिकाणी मिळाला नाही। एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? केंद्र सरकारनं त्या ठिकाणी पर्यटनाला बढ़ावा देत आहे आणि 2-3 हजार लोक त्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी प्रत्येक RSS आणि बीजेपीच्या माणसाला 6-6, 10-10 लोक सुरक्षेमध्ये तैनात आहेत 24 घंटे। पण 2-3 हजार लोकांच्या सुरक्षा करता जर 5 लोकही त्या ठिकाणी नसतील आणि मेलेल्या लोकांना 2 तासपर्यंत त्या ठिकाणी पोलीसही पोहोचत नसतील, तर या ठिकाणी आम्हाला संदेह होत आहे की प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांनी काहीतरी कट रचून निष्पाप लोकांना बळी देऊन वोटाची राजनीती करून बिहारची निवडणूक जिंकण्याकरता केलेलं काय षडयंत्र नाही। कारण की पुलवामा हमलेमध्ये आज 5 वर्ष पहिले तिथे RDX एवढ्या मोठ्या प्रमाणात आलं कुठून हे आजपर्यंत माहीत नाही पडलं। तशाच प्रकारची चूक आज त्या ठिकाणी हे 5 लोक जाऊन तिथे खुलेआम गोळीबार करतात, परंतु केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला कुठलीच कल्पना नसते निश्चित रूपाने। आणि नंतर मग झालेल्या घटनेचं हिंदूचं राजकारण करून देशाच्या लोकांच्या भावना भडकवण्याचं काम आज राजकर्ते करत आहेत। राजधर्माचं पालन न करता देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री आज सकाळी सकाळी लोकांमध्ये जागो हिंदू जागो म्हणून भावना भडकवण्याचं काम करत आहेत। परंतु जे लोक मरण पावले त्या ठिकाणी नेव्हीचा एक आमचा कर्नल मरण पावला, त्या लोकांचे प्राण परत येणार नाही हिंदू जागल्याने, हे मला सांगायचं आहे। आणि नैतिकतेची जबाबदारी म्हणून प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी आहे। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।